श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैलत्रेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारेसी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा आता वर्णनाची झाली सीमा परी गुरु भक्ती प्रेमा नावारे. श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वत यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परियसा तात्काळ. समस्त जन आले धावत नर नारी सर्व मिळाल्या बहुत श्री गुरुसी प्रार्थित अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त निरंतर असा आपण अव्यक्त परी जनासी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होतसे दहन आता कैसे करीतील जन म्हणून लोटांगणे घालिती. पुढे आम्हासी काय गती आम्ही तरावे कैशा रीती स्वामींचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो. तुम्ही भक्तास कामधेनु पुरी कामना पूर्वी तो होता बरी म्हणून जगलो आजवरी या उपरी आम्ही काय करावे. स्वामी करिता गाणगापूर झाले होते वैकुंठपुर आता दीपा विने जैसे मंदिर तैसे साचार होईल हे. तेव्हा श्री गुरु समस्त जना प्रति हास्य वदन करून बोलती तुम्ही मानू नका खंती सांगतो यथास्थित ते ऐका. आम्ही असतो याची ग्रामे स्नान पान करू अमरजा संगमासी गौप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेंच्या क्रांत आम्ही भूमंडळी विख्यात आमुचे दर्शनास बहु येत यवन सतत येतील पै. तेने प्रजेस होईल उपद्रव अदृश्य राहतो यास्तव ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे हो. लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो शैल पर्वतासी चिंता न करावी मानसी ऐसे समस्तासी संबोधिले. मठी आमुच्या ठेवितो पादुका पुरवीतील कामना एका अश्वत्थ वृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पूर्वील समस्त संदेह न धरावा मनात मनोरथ प्राप्त होती त्वरित ही आमुची मात सत्य जाणा. संगमी करून या स्नान पूजोनी अश्वत्थ नारायण मग करावे पादुकांचे अर्चन मन कामना पूर्ण होतील. पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी ओजा आमुचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगते श्री गुरु. आम्ही येथेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित ऐसे संबोधुनी जना अत्यंत त्वरित निघाले श्री गुरुराज पै. समागमे जे धावले जन त्यांचे करुणी समाधान शिष्यासहित करुणी गमन गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त श्री गुरुचे मठासी आले तेथे समस्तांशी श्री गुरु देखिले बैसले होते आसनी. सवेची पाहता झाले गुप्त जन मनी परम विस्मित आम्ही सोडून आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखील. ऐसा दृष्टांत दावनी जनासी आपण गेले श्री शैल्यासी पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्यांसी म्हणती मल्लिकार्जुनासी जाऊन शीघ्र गती पुष्पांचे आसन यथास्थिती करून निघुती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र पुन्हा गादी कुंद कल्लार करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणली. त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस बृहस्पती होता सिंह राशीच उत्तर दिशे होता सूर्यपै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले. आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलं याची खूण तुम्हासी फुले येतील जिनसा जिनसी तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न भक्तिभावे करावी जतन प्राणा समान माननी. अनेक एका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती प्रीतीने नाम संकीर्तन करीती ते मज प्रिय गमती फार. आमुचे चरित्र जो पठन करी त्यास लाभती पुरुषार्थचारी सिद्धी सर्वही त्याच्या द्वारी दासी परी तिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय त्यास लाभे लाभ निश्चय पुत्र पौत्रा सहित अष्टैश्वर अनुभवोनी निर्भय पावे मुक्ती. या कारणे असू द्या विश्वास सुख पावाल बहुवस ऐसे सांगोनी शिष्यास श्री गुरु तेथोनी अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत तो दृष्टी न देखती श्री गुरुनाथ बहुत होनी चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले.
इतुकियात आला नावाडी तेथ तो शिष्या सांगे वृत्तांत गंगेचे पूर्व तिरी श्री गुरुनाथ जात असता म्या देखील आहे देव संन्यासी दंडधारी कषायांबर वेष्टिले शिरी सुवर्ण पादुका चरण माधारी कांती अंगावरी फाकत असे कळी काळा असतो गुप्त होऊनी आपण असतो गाणगा भुवनी तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगा म्हणून कथियले प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झालेत चिंताक्रांत पुष्पे येथील जळात घेऊन निवांत रमावे नावाडियाने ऐसे कथियले त्यावरून शिष्य हर्षले इतुक्यात श्री गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहत तीर्थ गुरुप्रसाद सुमने काढोनी घेतली शिष्य वर्गाने मग परतले आनंदाने श्री गुरु ध्यान मनी करीत खून सांगतो ऐका आता श्री गुरु गाणगापुरी असता बहुत शिष्य होते गणिता ना आठवती ए समय ज्यांनी केला आश्रम स्वीकार ते संन्यासी थोर थोर तीर्थे हिंडावया गेले फार कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपुल्या गृही नांदत सकळ तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित तारिले श्री जगद्गुरुच्या समागमी चारी जण होतो आम्ही सायन देव नंदी नरहरी मी श्री गुरुची सेवा करीत होतो चौघांनी घेतली पुष्पे चार श्री गुरु प्रसाद वंदिली शिरी ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन झडकरी दिधली चौघांनी चारी पुष्पांसी मस्तकी धरिले भावेसी आनंद झाला नामधारकासी श्री गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने प्रसाद प्राप्ति नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त